स्वाभिमान आणि आत्मसन्मान गमावणे याचं जर सोपं उदाहरण पाहायचं असेल तर ते नाव म्हणजे उद्धव ठाकरे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची वैचारिक युती होती, पण सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी ही वैचारिक युती हिंदुत्वाचा विचार सोडत काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली. पण आता जागांसाठी 2-4 जागा कमी जास्त यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीच्या फेऱ्या मारतायत, दिल्लीत जाऊन बैठका करतायत. त्यावेळी मातोश्रीचा सन्मान गेला, हिंदुत्वाचा विचार गेला, सत्तेसाठी आत्मसन्मानही गेला. असू शकतात नाही, त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी संकेत दिले या दौऱ्यातून की मी किती चांगला मुख्यमंत्री होतो. त्यांनी त्यांची भावना अप्रत्यक्षरित्या उघडच केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही. परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्व सुद्धा यांनी गुंतवून ठेवलं आहे. आणि बाळासाहेब जे बोलले त्याच्या उलटं वागतायत सगळे ते आता.